सोबत बसणारे लोकांनी अपप्रचार केला होता लोकसभामध्ये की संविधान बदलणार आहे, 400 पार झाले तर संविधान बदलन. देशाचे प्रधानमंत्री संविधान बदलण्यासाठी 400 पार म्हणत आहे. अरे तुम्ही संविधानची गोष्ट करणं हा कोणालाही डायजेस्ट होत नाही. कारण की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी या विदर्भामधून लोकसभासाठी उभे होते ते त्यांना पाडण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलं होतं. तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती. जे ऑपोजिशनचे लोक म्हणतात संविधान बचाओ देश बचाओ, राहुल गांधीजींना माझा प्रश्न आहे, संविधान मध्ये पाना किती असतात, संविधान मध्ये आर्टिकल किती असते, कोणत्या आर्टिकल मध्ये कोणत्या लोकांसाठी काय व्यवस्था आहे ते फक्त तोंडी तुम्ही वाचून दाखवा. अरे आमचे सारखे युवक जे राजकीय क्षेत्रामध्ये ते आपला राजकारण सोडून टाकन. फक्त संविधानाचा ढोंग नकोय आम्हाला. संविधान मध्ये काय बाबासाहेबांनी दिलं ते फक्त वाचून तोंडी पाठ आम्हाला तुम्ही वाचून दाखवा. फक्त तेवढाच तुमच्याकडनं अपेक्षित आहे आज. परंतु हे देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि त्या धर्मनिरपेक्ष देशात या अशा पद्धतीचं जर वातावरण तयार करत असतील तर निश्चितच ते कुठेतरी याच्यासाठी कलंक आहे. मला वाटतं इथं सुद्धा आल्यानंतर राहुल गांधी यांनी संविधान हाती घेते आणि संविधान वाचता येत नाही. आता या येड्याबाईला हे समजत नाही की जो राहुल गांधी देशातला ज्याच्याजवळ मोठमोठ्या डिग्र्या आहेत आणि देश पातळीवरच नव्हे तर जगाच्या पातळीवर त्याचं नाव आहे, जो संविधानासाठी सतत झटत आहे आणि इथल्या लोकशाही वाचवण्यासाठी झटत आहे, ज्याच्या घरात अनेक पिढ्यांपासून राजकारण आहे, देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांचे एक नाही तर दोन नाही तर तीन नाही तर अनेक लोक या देशासाठी शहीद झाले. त्या माणसाला म्हणते ही की फक्त संविधान हाती घेते त्याला संविधान वाचता येत नाही. एवढा अळानीपणा या बाईच्या अंगात आहे. फक्त जे काही आपला टीआरपी म्हणतात ना, तर टीआरपी वाढवण्यासाठी उद्या जाती जातीत भेदभाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न करत आहे. हनुमान चालीसा वाचण्यासाठी ते एका पत्रकाराने विचारलं होतं, हनुमान चालीसा वाचता येते काय, आहे का बा? तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल नाही डोके साहेब, हनुमान चालीसा वाचता येते काय तर? म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो. ही स्थानिक निवडणूक आहे. यासाठी जर देश पातळीवरच्या वेगळ्या विषय घेऊन जर जाती तेढ निर्माण करायचा मनसुबा असेल तर तो तुम्ही हलून पाडला पाहिजे. आज